संवाद बाप्पाशी. बाप्पा, माझ्या घरी तुझं स्वागत आहे. जे काही आज माझ्या घरी आहे ते गोड मानून घे. तू येणार म्हणून नवीन मंडप तोरण आणली आहे. तुझ्यासाठी मोदकाचा नैवेद्य पण आहे. हा आणि मी पण छान आवरून सवरून बसली आहे. तू गेल्या वर्षी आईकडे पोचल्यानंतर एक छान असं मला पत्र पाठवला होता, आठवतं का? काल मी पुन्हा एकदा ते पत्र वाचली. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मागच्या वर्षी पूर्ण करायची प्रयत्न केला आहे. तुझी पहिली अट होती की मोबाईलचा वापर कमी आणि माणसाची संवाद जास्त कर. हे मंत्र तू मला छान सुचवलास. मी जेव्हा लोकांशी बोलू लागली, गप्पा गोष्टी करू लागली, तेव्हा मला असं दिसून आलं की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी आहेत, पण सोबत त्यांच्याशी लढायची ताकदही तू त्यांना दिलास. हे बघून माझे काहीच अडचणी नाही असं मला वाटू लागले. थँक्यू बाप्पा, मला आवर्जून हे कळवण्यासाठी. दुसरी तुझी अट होती की स्वतःशी प्रेम कर. मी आता माझी काळजी घेते आहे. रोज थोडा व्यायामही करते आहे. जमेल तितकं डाएट पण करते आहे. पण कधी मनाचा ताबा सुटून जातो. असो, स्वतःचे छंद बाळगू लागली आहे. थँक्यू बाप्पा, स्वतःशी ओळख करून दिल्याबद्दल. तुझी तिसरी अट होती की प्रत्येकाला मदतीचा हात दे. तुला जमेल तेवढा मदत कर, तेही निस्वार्थ बुद्धीनं. आणि मी जेवढं मला जमेल तितकं मदतीचा हात दुसऱ्यांना दिली आहे. थँक्यू बाप्पा, मला माणूस म्हणून घडवण्यासाठी. बाप्पा, खरंच तू येतो तेव्हा खूप आनंद होतो आणि तुला निरोप द्यायला डोळे भरून येतात. हो, आणि एक सांगायचं राहूनच गेलं. तू सुंदरच आहे, पण माझ्या मंडपात सुशोभित झाल्यानंतर अजूनही सुरेख दिसतोस. घरी पोचलं की आईकडून नक्की दृष्ट काढून घे आणि मला पत्र पाठवायला विसरू नको. मी तुझ्या पत्राची वाट बघती आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.